जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे हरिनिवास पाचपाकडी लोकेशनला। तर जसं आपण हा कंप्लीटेड प्रोजेक्ट पाहू शकता, ज्यामध्ये हे ग्रँड एंट्रन्स लॉबी आहे। आता रिसेंटली ओसी आलेली आहे आपल्या प्रोजेक्टची, तर जिथे ओसी तिथे आपला चॅनल पोचतो। तर यामध्ये आपल्याकडे 2 लिफ्ट आहेत, चांगली 7 स्टोरेजची ही बिल्डिंग आपण पाहू शकतात। तर त्यानंतर हे स्टेअरकेसचा हा पार्ट आहे। एका मजल्यावर 2 3 BHK आहेत, त्यातला आपण हा मोठा 3 BHK पाहूया। तर ईस्ट वेस्ट डायरेक्शन आहे, प्रॉपर वास्तूप्रमाणे मोठी हाईटमध्ये डोर आहे। 20x15-12चा हा तुमचा लिव्हिंग रूम आहे। इतका स्पेशियस 21 आहे की सुंदर। सोबतच तुम्ही अजून तुम्हाला सरप्राइजिंग युनिट तर यामध्ये फ्लॅटमध्ये तुम्ही पाहू शकतातच। सिटीमध्ये तेही 3 BHK, जर तुम्हाला 3 BHK आणि 3 BHK जोडी करायची असेल तर तोही ऑप्शन आहे 4th फ्लोअरवर। आता ही स्टँडिंग बाल्कनी आहे, सर व्हेंटिलेशनसाठीही काही ऑब्स्टकल येत नाही। समोर गार्डन व्ह्यू येतं या फ्लॅटच्या। त्यानंतर आपण आता जाऊया किचनमध्ये। तर किचनसाठीचा स्पेस जो असतो, सर्वांना खूप छोटे 6x7 8x7चे किचन असतात, पण हा बघा 8.4x12चा इतका स्पेशियस किचन, डबल प्लॅटफॉर्म आहे। इतका सुंदर तुम्ही इंटिरियर करू शकता, तरीही तुमच्याकडे स्पेस उरतेच। त्यानंतर इथे डक्ट एरियाचा हा स्पेस आपण आता पाहूया। सर्व्हिस डक्टचा एरिया इतका सुंदर, इथे मी सांगू शकतो फक्त डिशवॉशर ठेवा। वॉशिंग मशीनसाठी तर इतकी सुंदर जागा डेव्हलपरने केलेली या फ्लॅटमध्ये। बिल्डिंगमध्ये इतका सुंदर स्पेस आहे, कुठेही वेस्टेज नाही आहे आणि जागा कुठेही कमी नाही आहे। आता हा कॉमन टॉयलेट पाहताय, जसा 4.5x7चा 8चा टॉयलेट आहे प्लस डक्ट एरिया। आता इथे बघा, हे एक छोटीशी जागा झाली। इथे वॉशिंग मशीनसाठी तर प्रोव्हिजन करू शकता, सोबतच कपडे सुकवण्यासाठी जी जागा लागते तेही तुम्हाला इथे दिलेली आहे। चांगलं हँगर किंवा तुम्ही चांगले कपडे जे आहेत इथे ठेवू शकता आणि खराबही होणार नाही, कोणाचाही ड्रेनेजचा प्रॉब्लेम येत नाही। त्याला स्लॅब आहे वरती कवर्ड। आता जाऊया मास्टर बेडरूम नंबर 1मध्ये। तर या बिल्डिंगमध्ये 3 BHK सांगितलं, पण तिन्ही फ्लॅट आपले मास्टर बेडरूम आहेत। फ्लॅटचे प्राइसिंग आणि एरिया जे आहेत मी ॲज इट इज व्हिडिओमध्ये ते मेन्शन केलेत। जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, आणि त्यातही अजून काही डाऊट वाटत असतील तर सरळ मला कॉल करा। आणि जसे अजून सुंदर फ्लॅट्स पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन फ्लॅट जे आहेत तुम्हाला मी अपडेट देतच राहील आणि शो करत राहील। त्यातला कुठचा तुमच्यासाठी असेल तर तुम्ही तो बाय करू शकता। आता हा 10x12x15.11 म्हणजे 11x16चा तुमचा मास्टर बेडरूम, प्लस ही वाईड बाल्कनी जी 6x7ची बाल्कनी आहे। ह्याला मी बाल्कनी खूप लोक आजकाल टेरेस बोलतात, बट आपल्याकडे हे जे स्पेस आहे ती बाल्कनी स्पेस आहे चांगली। समोर रोड फेसिंग आहे, हरिनिवास सर्कलचा जो रोड आहे तो आहे अवेलेबल। आणि ही प्राइसिंग जी इतकी सुंदर आहे की नक्कीच तुम्ही येऊन चेक देऊन जाल। आणि अनटच युनिट्स आहेत आपल्याकडे, 6th आहे, 5th आहे, 3rd आहे, 2nd आहे। काहींना हायर लागतं, काहींना लोअर लागतं, ते सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे। आता हा टॉयलेटचा स्पेस बघू शकता, इतकाच मोठा आहे आणि 24 hours पाण्याची इश्यू तर इथे कधीच नाही आहे या लोकेशनला। सो फ्री राहा नक्की पाण्याबाबतीत, लाईटी बाबतीत, कशाही बाबतीत। त्यानंतर आता हा लास्ट मास्टर बेडरूम, तोही बेडरूम नंबर 3। तर आपण आता पाहणार आहात बेडरूमचे टॉयलेटची साईजही स्पेशियस प्लस डक्ट एरिया आहे। आणि नंतर हा बेडरूमचा एरिया जो आहे मी तुम्हाला मेन्शन केलं आहे 10x12x12.2चा, तुम्हाला जसं सर्वांना माहिती आहे। त्यानंतर अगेन त्याच्याही स्पेस, प्रत्येकाला वेगळी बाल्कनी स्पेस दिलेली आहे आणि बाल्कनी पण 2 फुटाची नाही तर एक चांगल्या साईजमध्ये बाल्कनी दिलेली आहे। जर काही डाऊट असेल तर दिलेला नंबर तुम्ही कॉल करा, नक्की साईट व्हिजिट करू। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।